शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। चांदवड तालुक्यासारख्या दुष्काळी भागामध्ये ओपन शिमला मिरचीमध्ये सेटिंगच्या दरम्यान थ्रिप्सची अडचण, ब्लॅक थ्रिप्सची अडचण आणि सेटिंग कमी होणं या संदर्भामध्ये पुढे आपण कशा पद्धतीने 15 दिवस जास्तीत जास्त सेटिंग आणि जास्तीत जास्त ग्रोथ आपण कशी करू शकतो, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करून आपल्याला त्या ठिकाणी फुलांची संख्या वाढवायची, फुलामध्ये ब्लॅक थ्रिप्स येऊ द्यायचा नाहीये आणि चांगलं सेटिंग करून खरड्याचा माल बाजारात न्यायचा नाही, सुपर क्वालिटीचा माल बाजारात आपल्याला न्यायचा आहे। तर त्या संदर्भामध्ये आपण 40 दिवसापासून 60 दिवसापर्यंत जो सेटिंग पिरियड आहे, त्या सेटिंग पिरियडमध्ये मिरची चालू होताना आणि पुढचा डबल फ्लॅश घेताना, तिसरा फ्लॅश घेताना सातत्याने आपण कसं कामकाज केलं पाहिजे, त्यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल, त्यामध्ये इन्सेक्टिसाइडचा वापर असेल म्हणजे कीटकनाशकांचा वापर असेल, त्याचप्रमाणे मिरचीवर येणारा ओला करपा असेल, त्याचप्रमाणे बॅक्टेरियल ब्लाइट असेल, डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू असेल, या सगळ्या रोगांच्या संदर्भामध्ये आपण शेवटपर्यंत चर्चा करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। प्रामुख्याने या स्टेजला ज्या वेळेस सेटिंग खाली सुरू होतं, खाली दाखव रे दादा, तिथं तुला दिसत असेल तिथं, हा हे बघा, असं सेटिंग सुरू होतं, तिथं बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण येते, फुल चिपकून राहतं, मग तिथं खरडा येतो, तिथं आपल्याला इन्सेक्टिसाइडची कोणती फवारणी करायची, अशा वेळेस तिथं 200 लिटर पाण्याला आपल्याला त्या ठिकाणी बायर कंपनीचं जे कीटकनाशक आहे ट्रान्स, ते 100 मिली, ग्रो स्टारचं जेमिझोन 250 मिली, चांगलं कव्हरेज मिळेल अशा पद्धतीने ती फवारणी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी जे फळं लागले त्याची ग्रोथ चांगली होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना एकरी 1 लिटर 1 एकरसाठी किंवा तुम्ही झिगझॅग पद्धत लावलेली आहे 4.5 ते 5,000 झाडांसाठी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो, पॉवर सोल्युशन 10-40-40 जे ट्रेस एलिमेंट म्हणून खत ते बाजारामध्ये उपलब्ध आहे, पॉवर सोल्युशन नावानेच घ्या, 10-40-40 ज्याच्यात नायट्रोजन कमी आहे, फॉस्फरस आणि पोटॅश, फळांची फुगवण असेल, झाडाची कार्यक्षमता असेल, प्रतिकार क्षमता असेल, ते वाढवण्यासाठी ते काम करेल। ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। माझे नाव चेतन भाऊसाहेब शिंदे, राहणार मालसाने, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 95-88-42-16। सिमला मिरची पहिल्यांदाच लावली की याच्या अगोदर लावली होती? मी पहिल्याच वर्षी लावली। बर, एकंदरीत पहिल्या वर्षी लावली का तुम्हाला डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्यावं असं वाटलं? अनुभव नसल्यामुळं पण आपल्याला वाटतं का डॉक्टर किसानचं मार्गदर्शन हवं होतं। आपल्याला शिमला मिरची मध्ये कसलाही अनुभव नसल्यामुळं थ्रिप्स, ब्लॅक थ्रिप्स, करपा येऊ नये यासाठी आपल्याला वाटलं का डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे। आता काय वाटतं, 40 दिवसात मार्गदर्शन घेऊ? 40 दिवसामध्ये डॉक्टर किसानचा शेड्यूल फॉलोअप करतोय मी, त्यामुळं आता व्यवस्थित वाटतोय प्लॉट। कासार साहेब या इकडं, तुमचा काय अनुभव आहे? चांगला अनुभव आहे, मस्त झाली मिरची। तुम्ही माग 4 वर्ष झाले त्याची मिरची लावित होतो, पण हा. मग आता त्या 4 यावर्षी- वर्षात आणि या वर्षात काय बदल वाटला? बराच बदल आहे। फुल सेटिंग, कळी सेटिंग कुज होत होती ती थांबली। आणि एकंदरीत जो खत औषधांचा खर्च आहे जो तुम्ही करत होता त्याच्यापेक्षा जास्त आहे, कमी कमी खर्च आहे या वर्षी आणि झाड पण चांगले आहेत? म्हणजे जे 3-4 वर्ष तुम्ही शिमलाची शेती करत होते त्यावेळेचा होणारा खर्च, ती ग्रोथ, आणि ह्या वेळेस डॉक्टर किसानचा मार्गदर्शनचा खर्च आणि ग्रोथ याच्यात बदल काय? ग्रोथ चांगली आहे या वर्षी आणि म्हणजे खर्च पण कमी आहे बर, या वर्षी। मग आपल्याला अजून 15-20 दिवसांनी जेव्हा तोडा करायचा तिन्ही प्लॉटचा, एकाच दिवशी करायचा आणि 3 पिकअप काढायचे, त्या दिवशी व्हिडिओ घ्यायचा का नाही? घेऊ ना, त्याला अजून 15 दिवस टाइम आहे। मला आदल्या दिवशी कळवा, बरं। मी शब्द दिलाय तुम्हाला, 3 पिकअप लोडिंग करून द्यायचं पहिल्या तोड्याला। मित्रांनो, आपण कुठपर्यंत आलो होतो? 1 लिटर प्लॅटिनम आणि 4 किलो पॉवर सोल्युशन। ज्या वेळेस तुम्ही ट्रान्स आणि जेमिझोनचा स्प्रे देतात तिथून 3 दिवस जाऊ द्या, 3 दिवसानंतर तुम्हाला भुरी असेल, डाउनी मिल्ड्यू असेल, करपा असेल, या तिन्ही गोष्टीपासून आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये कसं काम करता येईल त्यासाठी 200 लिटरला स्पॉट किलर धनकीर्तीचं 250 ते 300 मिली, त्याच्यासोबत Z78 400 ते 500 ग्रॅम आणि त्याच्यात इमामेक्टिन, ज्याला आपण प्रोक्लेम नावाने ओळखतो, ते इमामेक्टिन 100 ग्रॅम तुम्ही घेऊन ती फवारणी करा। आता त्याच्यानंतर तुमचं सेटिंग सुरू झालंय, वरती शेंडा चांगला निघालाय आणि चांगल्या पद्धतीत अजून सेटिंग करायचंय, त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची 200 लिटर पाण्याला ग्राफर 50 मिली। ग्राफर 50 मिली 200 लिटरचं प्रमाण आहे 049-32-500 ग्रॅम किंवा 042-47-500 ग्रॅम।
आणि त्याच्यासोबत GA फक्त 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम आणि बोरॉन 100 ग्रॅम असा स्प्रे झाल्यानंतर परत 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर परत तुम्हाला एक कीटकनाशकचा स्प्रे देत असताना तुम्ही ट्रेसर असेल, स्पिंटॉर असेल, इलेक्ट्रो असेल, या तिघांपैकी कोणताही 200 लिटरला 50 मिलीचा तो त्या ठिकाणी इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशकचा स्प्रे हा गेला पाहिजे. कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना कव्हरेज चांगलं मिळालं पाहिजे. वारंवार आपल्याला म्हणजे ब्लॅक थ्रिप्स हा येऊच द्यायचा नाही, फुलामध्ये येऊ द्यायचा नाही, म्हणजे तो फळावर येणार नाही आणि त्याच्यामुळे खरडा येणार नाही. जो काही माल आपला मार्केटला जाईल तो 1 नंबरचाच माल शेवटच्या तोड्यापर्यंत गेला पाहिजे. त्यासाठी सातत्याने आपल्याला बुरशीनाशक आणि इन्सेक्टिसाइडचा वापर करायचा आहे. त्यात खर्च देखील कमी ठेवायचा आहे. आता ही फवारणी झाली त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, फळाची फुगवण तुम्हाला करायची आहे. पहिला तोडा जवळ आला किंवा पहिला तोडा 2-4 दिवसावर आला त्यावेळेस तुम्हाला एकरी स्लरी द्यायची. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेट हे 100-150 लिटर पाण्यामध्ये 1 दिवस 1 रात्र भिजून घ्या. त्याची फक्त निवळी घ्या. 1 दिवस 1 रात्रीमध्ये 4 वेळा उजवीकडून डावीकडे ढवळून घ्या. शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी जी निवळी असेल ती निवळी बाहेर काढा. 4 स्ट्रोक आणि गुळ एकत्र भिजून ती निवळी सोडा. तुम्हाला 3 दिवसामध्ये 25-30 mm चं फळ हे 50 mm झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये वजन जे आहे म्हणजे तुमचं जे कॅरेट भरतात, शिमलामध्ये 9-10 किलो वजन भरतं, पण तुमचं कॅरेट 11.5-12 किलो जर भरलं नाही तर छातीठोकपणे सांगतो डॉक्टर किसानचं काम 4 राज्यातलं मी सोडून देईल. तुम्ही वजन करायचं, जसं तुम्ही कॅरेट भरत होते ना त्याचं वजन करायचं. जर 11.5-12 किलो नाही भरलं तर मग मला बोलायचं. मग त्याच्यामुळं काय होतं, ज्यावेळेस लिलावात जातो तुम्ही तिथं व्यापारी उचलून बघतो, खालीवर करून बघतो आणि तिथं बाजारभाव जर लिलाव जर 450 चालू आहे तर तुमचा 500 रुपये लिलाव होतो. हा शब्द देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या गोष्टी करत असताना तुम्हाला पावडरी मिल्डू, डाउनी मिल्डू आणि त्याच्यासोबत कीटकनाशक घेत असताना तुम्ही ओरिंडिस अल्ट्रा, ज्या वेळेस पाऊस येईल, पाऊस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळतोय त्यावेळेस ओरिंडिस अल्ट्रा 200 मिली आणि सिमोडिस 200 मिली असा एक स्प्रे करा. रिमझिम पाऊस येतोय, त्या पावसात पानं ओले होत आहेत, ओला करपा येण्याची दाट शक्यता असेल, तिथं बॅसिलस 500 मिली, टचअप 500 ग्रॅम. पाऊस रिमझिम चालू असताना देखील तुमचा स्प्रे झाला पाहिजे. नीट लक्षात घ्या, रिमझिम पाऊस चालू आहे, पानं ओले आहे, त्यावेळेस ओला करपा येऊन तुमचे पानगळ होणार, ती होऊ द्यायची नाही. म्हणून त्या रिमझिम पावसात त्या ओल्या पानांवर तुम्हाला टचअप 500 ग्रॅम आणि बॅसिलस 500 मिली असा स्प्रे त्या ठिकाणी करायचा आहे. आणि त्याच दरम्यान सातत्याने ढगाळ हवामान असेल तेव्हा लॅन्सर गोल्ड 250 ग्रॅम, रोगार 250 मिली आणि पेगासस 250 ग्रॅम. अगदी साधा सिंपल स्प्रे, जो का थ्रिप्स तुमच्याकडे कुठलाही येऊ देणार नाही, रस शोषक किडी कोणती येऊ देणार नाही. त्याच्यामध्ये जर अटॅक झाला शेतकरी बांधवांनो तर तिथं बघा तुम्हाला मी सांगितलं बाहेरचं ट्रान्स 100 मिली आणि ग्रोस्टारचं जेमिझोन 100 मिली. कितीही शेंडा गोळा झाला तिसऱ्या दिवशी तो शेंडा फ्रेश होणार. त्याला तिसऱ्या दिवशी ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि कॉम्बीपट 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. व्हिडिओ खूप मोठा होतोय, सगळे शेतकरी इथं उभे आहेत, एका आवाजात तुम्ही सांगा जर शिमला मिरची 40 दिवसाची या वर्षाच्या टेम्परेचरच्या मानाने कशी वाटते? चांगले वाटते. काही खाऊन नाही आले का? जोरात बोला. चांगली वाटते ना? नक्की धन्यवाद. यापेक्षाही चांगली. आणि आपण जेव्हा 3 पिकअप इथून काढायच्या का 5 काढायच्या त्यावेळेस सगळ्यांना मी निरोप देईल. 2 दिवस अगोदर त्या दिवशी सगळ्यांनी इथं जमा करायचं, फळं दाखवायचे, तोडल्यानंतर झाडावर माल किती शिल्लक आहे ते देखील दाखवू आपण. व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलाच असेल. ओपनच्या शिमला मिरचीमध्ये सेटिंग सुरू झाल्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन कसं कसं करत गेलं पाहिजे. सर शेवटी तुम्हाला 2 मिनिटं देतो, काय सांगाल? इतके शेतकरी जमले, 4 वर्ष सातत्याने मिरची लावून यावर्षी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलंय, टेम्परेचर होतं, दरवर्षी नव्हतं, तर कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स आपल्याला मिळतोय आणि इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? नक्कीच मित्रांनो, महाराष्ट्रभर आम्ही दौरा करत असताना खरंच शेतकऱ्यांचं मनोगत जेव्हा ऐकून घेतो तेव्हा अक्षरशः ओढ भरून येतो. आज या ठिकाणी तुळजाई ॲग्रो एजन्सीचे संचालक गंगाळे साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, आपल्या दुकानात जेव्हा शेतकरी येतात, युट्यूबला व्हिडिओ बघून असतील किंवा रजिस्टर करत असतील, काय अनुभव आला आपल्याला, काय सांगितलं? शेतकऱ्यांचं जे मनोगत घेतल्यानंतर त्यांचे जे डॉक्टर किसान बद्दल जे प्रेम आहे आणि रिझल्ट ते स्वतः येऊन सांगतात. हे तुमच्याकडे लांबून कळवण, सटाणा, मालेगावून शेतकरी येतात. नागपूर त्या शेतकरी
काय अभिप्राय असतो ते? कांदा असेल, द्राक्ष असेल, शिमला असेल, आल्यानंतर सर्वप्रथम शेड्यूल बघितल्यानंतर त्यांचं मेन म्हणजे ते म्हणतात का खर्च खूप कमी असतो. बाकीचे आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर 9284 021 909. आपलं दुकानाचा स्पॉट तुळजा ॲग्रो एजन्सी सोगरसपाटा, ओके. तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. मित्रांनो, या ठिकाणी समीक्षा हायटेक नर्सरीचे संचालक गांगोटे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं सर, काय सांगाल, काय अनुभव आला? तुम्हीच रोप दिलंय, पुढे या या पुढे माईक पुढे या या इथे या. चांगला आहे प्लॉट, काय हरकत नाही. नाही, प्लॉट चांगला आहे. रोप तुम्ही दिलं, काय वाटतं? चांगला आहे प्लॉट, काय हरकत सुचवलं कोणी होतं? डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्या. नाही. आम्ही सुचवलं होतं. नक्कीच, धन्यवाद. तुम्हाला अनुभव आहे गेल्या 3-4 वर्षाचा. शेतकरी बांधवांनो, सगळे शेतकरी जमले, सगळ्यांचं डॉक्टर किसानच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांनी चांगली शेती करत असताना टोमॅटो असेल, सिमला असेल, ओमेगा असेल, इतर सेगमेंटमधल्या मिरच्या असेल, तिथं कमीत कमी खर्चात कमी कीटकनाशक, बुरशीनाशकांचा वापर करून दर्जेदार उत्पादन, कारण तुमच्याकडे क्लायमेट कंडिशन खूप चांगली आहे, फक्त डायरेक्शन योग्य मिळत नाही. त्यामुळं तुम्ही चांदवड तालुका असेल, सिन्नर तालुका असेल, त्या ठिकाणी मागं राहतो. आणि जर आपण बघितलं निफाड असेल, त्यानंतर दिंडोरी तालुका, एकरी 5-5 हजार कॅरेट त्या ठिकाणी शेतकरी काढतात. डॉक्टर किसानचंच मार्गदर्शन घेऊन टोमॅटोमध्ये कैलास कासार इथं असतील. या ना पुढे, या ना, या 2 मिनिटं या. गेल्या 4 वर्षापासून जे द्राक्ष बागेमध्ये सुधाकर असेल, सोनाका असेल, त्यामध्ये मार्गदर्शन घेतात. टोमॅटो पुढे या, तेव्हा आवाज येईल. फक्त एका वाक्यामध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या पिकांना कांद्यापासून मार्गदर्शन घेतलंय, काय अनुभव आला? नक्कीच मी जवळ 4 वर्ष म्हणून द्राक्षांनी टोमॅटो म्हणजे मार्गदर्शन घेतोय. तर एकदम म्हणजे शेड्यूल जर फॉलो केलं पूर्ण तर कुठलीही अडचण येत नाही. म्हणजे बिनधास्त म्हणजे निवांत असतो मला. अच्छा, क्वालिटी आणि क्वांटिटी पण एक नंबर असते मला. ओके, त्यामुळे दरवर्षी म्हणजे 4 वर्ष झाले मला रेग्युलर डोळे आपण प्लॉट रजिस्टर करून. नक्कीच शेतकरी बांधवांनो, हे अभिप्राय तुमच्यापर्यंत पाठवण्याचं कारण एकच आहे की महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेर जे 6 राज्यात काम चालतं, कुठल्याही शेतकऱ्याच्या सोबत डॉक्टर किसानला चिटिंग करायची नाही. आज 1,09,000 शेतकऱ्यांना मार्गदर्शन देतोय. पुढच्या 3 वर्षात संपूर्ण देशामध्ये 10 लाख शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन अशा तरुण शेतकऱ्यांना सदन श्रीमंत आणि एक व्यावसायिक बनवायचं स्वप्न घेऊन डॉक्टर किसानचा प्रवास आम्ही सुरू केलाय. महाराष्ट्र दौरा करतोय. हळूहळू पुढे जाऊन आम्ही आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान दौरा देखील करणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, मोठा झाला असेल तरी शेवटपर्यंत बघितला, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. चॅनलला पहिल्यांदा आला असाल, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.